वनरक्षकसाठी 5 किलोमीटर 17 मिनिटात शक्य आहे का? तर जय हिंद मित्रांनो, मी वनरक्षक ए.एस. सहाने आपल्या सर्वांचं आपलंच हक्काचं व्यासपीठ वर्दी वॉरियर ऑफिशियलवर सहर्ष स्वागत करीत आहे. मागील व्हिडिओमध्ये आपण बघितलं वनरक्षक भरतीची ॲड ही लवकरच येणार आहे. ॲड तर येईलच, पण आपल्या 5 किलोमीटर रनिंगचं काय? तर या व्हिडिओमध्ये आपण वनरक्षकसाठी लागणारी 5 किलोमीटर रनिंग याबद्दल बोलणार आहोत. 5 किलोमीटर 17 मिनिटात पळता येत नाही? तर मित्रा 80 पैकी 80 मार्क कसे मिळणार? मग वनरक्षकाची वर्दी स्वप्नातच राहील. पण थांब, आजपासून फक्त 30 दिवस दे. 80 पैकी 80 मार्क्स कसे आणायचे? ए टू झेड प्लॅन सांगतो. फक्त एक गोष्ट लक्षात असू दे, यशाला शॉर्टकट नसतो, म्हणून आपलं सातत्य महत्वाचं. तर चला सुरू करूया. पोरं कुठं फेल होतात? 80% पोरं 3 चुका करतात म्हणून फेल होतात. पहिली, यांना पहिल्याच दिवशी 5 किलोमीटर आउट ऑफ करायचं असतं. 2 दिवसानंतर पाय दुखतो, तिसऱ्या दिवशी प्रॅक्टिस बंद, आराम सुरू. दुसरी गोष्ट, काही रोज सारखंच पळतात, बॉडीला सवय होते, टाइम सुधारत नाही. तिसरी गोष्ट, श्वास कसा घ्यायचा हे माहित नाही, स्पीड कशी ठेवायची हे सुद्धा माहित नाही. तू ह्या चुका करणार नाहीस, कारण तुझी सुरुवात या व्हिडिओपासून होणार आहे. तर आपण एक 30 दिवसाचा रनिंग प्लॅन बनवू. लक्षात असू द्या, आपल्याला 30 दिवसात रनिंग आउट ऑफ नाही करायची, तर स्ट्रॅटर्जी बनवायची आहे. आणखी महत्त्वाची सूचना, हा प्लॅन प्रो लोकांसाठी नाहीये, तर नवीन सुरुवात करणाऱ्यांसाठी आहे. लक्षात असू द्या. ज्यामध्ये आठवडा पहिला बेस बनवायचा. टार्गेट टाइम नको, फक्त सवय लाव. रोज 30 मिनिटात 2 किलोमीटर अंतर तू चाल किंवा पळ. 30 मिनिटामध्ये पूर्ण झालं पाहिजे. परिणाम 7 दिवसानंतर तू न थांबता 2 किलोमीटर अंतर पळू शकशील. आठवडा दुसरा स्टॅमिना वाढवायचा. टार्गेट 3 किलोमीटर अंतर 30 मिनिटात पळणे. एकदम हळू सुरुवात करून स्पीड वाढवत वाढवत 3 किलोमीटर अंतर 30 मिनिटात झालंच पाहिजे. आठवडा तिसरा टाइम तेवढाच, अंतर वाढवायचं. मग टार्गेट 4 किलोमीटर अंतर 30 मिनिटात पळणे. बस एवढा एक आठवडा केला की कॉन्फिडन्स आला, मी आता 5 किलोमीटर अंतर पळू शकतो. आठवडा चौथा 5 किलोमीटर अंतर हे 30 मिनिटात पळणे. झाला एक महिना, तू काय मिळवलं? स्ट्रॅटर्जी, एक डेली रुटीन आणि 5 किलोमीटरसाठी लागणारा आत्मविश्वास. ही लावली आपण सवय. आता काही गोल्डन टिप्स. याशिवाय 5 किलोमीटर 17 मिनिटात पळणं जमणार नाही. लक्ष दे. एक, पळताना श्वासावर नियंत्रण ठेव. कमीत कमी श्वास घेऊन जास्तीत जास्त बाहेर फेकण्याचा प्रयत्न करायचा. नंबर 2, पाणी. पळायच्या आधी 30 मिनिट आणि पळणं झालं तर 30 मिनिटात तू पाणी पिऊ शकतो. आणि दिवसभरात शक्य होईल तेवढं जास्तीत जास्त पाणी पित राहा, म्हणजे कोणत्याही प्रकारची इंजुरी होणार नाही आणि बॉडी रिकवर होत राहील. नंबर 3, अत्यंत महत्वाचे, शूज. चांगल्या दर्जाचे शूज रनिंगसाठी वापरले तर तुझी स्पीड वाढणार नाही, परंतु तुझे गुडघे आणि पाय चांगले राहतील, हे महत्वाचं. तर मित्रा, हा होता 30 दिवसात 5 किलोमीटर रनिंग प्लॅन. यानंतर तू शक्य होईल तेवढं लॉंग रनिंग कर आणि या टायमिंग मध्ये प्रत्येक आठवड्याला कमीत कमी 1 मिनिट कमी करत जा. आणि यामध्ये तुझ्या क्षमतेनुसार स्पीड वर्कआउट ऍड कर, ज्यामध्ये स्लो फास्ट रनिंग, 800 मीटर रिपिटेशन, 400 मीटर रिपिटेशन, ज्यामुळे पळताना स्टेप सुधारायला मदत होईल. भरती कधीही येईल, फक्त यामध्ये खंड पडू देऊ नको, कारण सातत्य महत्वाचं. एक दिवस तुझं 5 किलोमीटर आउट ऑफ झाल्याशिवाय राहणार नाही. तसेच स्टडीचा 3 महिन्याचा स्टडी प्लॅन हा आपण चॅनलमध्ये टाकलेला आहे, त्याची लिंक व्हिडिओ डिस्क्रिप्शन मध्ये आहे, तर तो बघून घ्या. तर मित्रांनो, तुमचे आणखी काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा, त्यावर नक्की व्हिडिओ बनवतो. तसेच आपले व्हिडिओ आवडत असतील तरच चॅनलला सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.